नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं प्रियाज किचन अँड लाईफस्टाईल या चॅनलवरती आणि एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी करत आहे ते मस्त असा कुप्पा फिश फ्राय. मी आधीसुद्धा हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पण त्याच्या कॅप्शनमध्ये चुकून माझ्याकडून लिहिलं गेलं होतं हलवा फिश फ्राय. तो कुप्पा फिश होता आणि व्हिडिओवरती सुद्धा लिहिलं गेलं हलवा फिश. म्हणजे माझ्या मिस्टरांनी नंतर व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी मला सांगितलं की अगं तो हलवा फिश नाही आहे, तर तो कुप्पा फिश आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आपण चुकून हलवा फिश टाकला आहे, तो कुप्पा आहे. तर मी पटकन ते व्हिडिओ खाली जाऊन एडिटसुद्धा केलेला आहे आणि त्यासाठीच मी हा पुन्हा व्हिडिओ बनवला आहे की सर्वांना कळावं की ते चुकून झालं होतं आणि पुन्हा मी कुप्पा असं नेम टाकून हा व्हिडिओ केला आहे. तर फिश फ्राय करण्यासाठी मी इथे मसाल्यामध्ये करणार आहे, तर इतर कोणतेही मसाले न वापरता आपला जो घरचा मसाला आहे कांदा मसाला, त्यातच मी मस्त असा फिश फ्राय करणार आहे. तर तव्यात मी तेल टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकली आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कांदा मसाला टाकलेला आहे 2.5 ते 3 चमचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मग टाकायचा आहे स्वच्छ धुतलेला कुप्पा फिश. कुप्पा फिश हा एकदम अलगद धुवायचा आहे, जसं की आपण सुरमई धुतो, म्हणजे एक एक पीस आपण बेसिंगमध्ये नळाखाली धरून व्यवस्थित हाताने अलगद हाताने धुतो. त्याच पद्धतीने कुप्पा फिशसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण की प्रेशरनी पाणी त्या पीसवरती पडलं की त्यातलं मांस बाहेर येऊ शकतं. त्याच्यामुळे व्यवस्थित असं अलगद हाताने आपल्याला फिश स्वच्छ धुवून घ्यायचेत. आणि मग मी टाकलेलं आहे मसाल्यामध्ये टाकल्यानंतर थोडंसं नॉर्मली आपलं खालून शिजल्यानंतर मग मारायची आहे पलटी. तुम्हाला जर क्रिस्पी फिश आवडत असतील तर तुम्ही बारीक गॅसवरती व्यवस्थित असं शिजवून क्रिस्पी करून घेऊ शकता, पण आम्हाला थोडं नॉर्मलच खायला आवडतं, म्हणजे ते व्यवस्थित लागतात सुद्धा, त्याची टेस्टसुद्धा कळते. त्याच्यामुळे आम्ही नॉर्मलीच ठेवतो, जास्त शिजून घेत नाही. तर मी इथे व्यवस्थित असं दोन्ही साईडने 7 ते 10 मिनिटे तव्यावरती व्यवस्थित मासे शिजवून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित अशी इथे तयार झालेले आहेत. तर नक्की रेसिपी ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. जे नवीन आहेत त्यांनी जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच मी नवनवीन व्हिडिओज, फिशच्या व्हिडिओ, फिश फ्राय, फिश करीच्या व्हिडिओ घेऊन येत असते. सो थँक्यू, बाय बाय.